दरम्यान अहमदाबादमधल्या विमान दुर्घटनेत गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं निधन झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। या विमानात 242 प्रवासी होते। अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावर एअर इंडियाचं हे विमान क्रॅश झालं। अहमदाबादहून लंडनला हे विमान जात होतं। गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे देखील याच विमानातून प्रवास करत होते। मात्र आता त्यांचे मृत्यू झाल्याची माहिती एकनाथ शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी दिली आहे। कानावर येत आहे। फायनल नंबर मला वाटतं आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत पूर्ण क्लिअर होईल। अतिशय धक्कादायक घटना आहे आणि त्याच्यात माझे एक सहकारी विजय रुपाणीजी गेले। विजय रुपाणीजी आणि मी राज्यसभेत एकत्र काम केलं। त्यानंतर रुपाणीजी राज्यसभा सोडून मुख्यमंत्री म्हणून गुजरातला गेले। त्यानंतर अनेक वर्ष अतिशय रुपाणी फॅमिलीचे आणि आमचे कौटुंबिक संबंध, अतिशय सुसंस्कृत माणूस। त्यामुळे विजय रुपाणी त्या क्रॅशमध्ये होते, मला विश्वासच बसत नाही आहे। हे खूप दुर्दैवी आहे आणि मी मनापासून देवाचरणी एवढीच प्रार्थना करीन की त्या सगळ्या कुटुंब ज्यांच्यावर एवढं मोठं संकट कोसळलं आहे त्यांना ताकद देव आणि जे आपल्यातून ह्या दुर्घटनेत गेले त्यांना मनापासून श्रद्धांजली अर्पण। माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत होते। खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला आहे। महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते। ती अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे। मी त्या जे मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत। गुजरातच्या या विमानातून विजय रुपाणी हे लंडनकडे निघाले होते। त्यांचा हा फोटो आपण पाहतो विमानात बसलेला। याच विमानातून ते बिझनेस क्लासमधून प्रवास करत होते। टेक ऑफ घेताना काही मिनिटांत हे विमान कोसळलं आणि यात 242 जणांबरोबर विजय रुपाणी यांचा देखील या विमान अपघातात मृत्यू झाल्याची माहिती आताच एकनाथ शिंदे आणि सुप्रिया सुळे यांनी बोलताना दिलेली आहे। दरम्यान त्यांचा हा फोटो अखेरचा समोर आलेला आहे।